नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27, 28 आणि 29 मे अशा 3 दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी। मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो। 2024 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या वतीने 14 जून 2024 रोजी पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। 2024च्या वर्षासाठी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। मागील 3 वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते। तर बघा, 2024 साठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे। नेक्स्ट आहे, IPL 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे कोलकाता नाईट रायडर्स। IPL 2024 चे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले आहे। IPL 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला। अंतिम सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला। प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 114 धावांचे लक्ष्य ठेवले होते। कोलकाता नाईट रायडर्सने 114 धावांचे लक्ष्य 10.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले। कोलकाता नाईट रायडर्सने यापूर्वी 2012 आणि 2014 मध्ये IPLचे विजेतेपद पटकावले होते। तर बघा, 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे हे तिसरे IPL विजेतेपद आहे। इंडियन प्रीमियर लीग 2024 आवृत्ती होती 17वी। तर बघा, यामध्ये ऑरेंज कॅप हा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते। तर विराट कोहली याला मिळालेली आहे। तर ऑरेंज कॅप दुसऱ्यांदा मिळालेली आहे विराट कोहली या खेळाडूला। तर तो RCBचा आहे, त्याला 741 रन्स केलेले आहेत त्याने। पर्पल कॅप सर्वाधिक विकेटसाठी दिले जातो। तर हे हर्षल पटेल पंजाब किंग्सचा खेळाडू आहे, त्याने 24 विकेट्स घेतलेले आहेत। स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू सुनील नरेन KKR। फायनल प्लेयर ऑफ द मॅच मिचेल स्टार्क KKR। फायनल स्ट्रायकर ऑफ द मॅच व्यंकटेश लायर KKRचा खेळाडू आहे। 2024 हंगामातील उदयोन्मुख खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा सनरायझर्सचा खेळाडू आहे। तर 2024 फेअर प्ले पुरस्कार सनरायझर्स हैदराबाद। अलीकडेच चर्चेत आलेले क्रिश आणि भूमी AI अँकर वापरणारे पहिले सरकारी TV चॅनल कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे DD किसान। मे 2024 मध्ये दूरदर्शनच्या DD किसानने क्रिश आणि भूमी हे 2 कृत्रिम बुद्धिमत्ता अँकर लॉन्च केले आहेत। DD किसान हे AI अँकर वापरणारे पहिले सरकारी TV चॅनल ठरले आहे। दूरदर्शनने 26 मे 2015 रोजी कृषी DD किसानसाठी स्वतंत्र समर्पित चॅनल सुरू केले। नेक्स्ट आहे, जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणी लॉन्च केले? तर सौरभ H मेहता यांनी लॉन्च केलेले आहे। बायोडिग्रेडेबल वेस्ट हे असे टाकाऊ पदार्थ आहेत ज्यांचे नैसर्गिक घटक जसे की सूक्ष्मजीव, तापमान, अतिनील, ऑक्सिजन इत्यादींद्वारे सहजपणे विघटित होऊ शकतात। नवी दिल्ली येथील सौरभ H मेहता यांनी जगातील पहिले पूर्णपणे जैव विघटनशील पेन सादर केले आहे, ज्याचे नाव आहे नोट पेन। नोट म्हणजे नो ऑब्सेन्स टू अर्थ। पेनमध्ये रिसायकल केलेला पेपर, रिफिल आणि गैरविषारी शाई आहे आणि हे कागद किंवा बांबूच्या बाह्य पर्यायांमध्ये येते। यामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही। प्लॅस्टिक कचरा कमी करणे हा या नवक्रमाचा उद्देश आहे। दरवर्षी 50 अब्जपेक्षा जास्त बॉल पेन फेकले जातात। नेक्स्ट आहे, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दीपा कर्माकर। आशियाई चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन ताशकंद उझबेकिस्तान येथे करण्यात आले आहे। या स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने सुवर्णपदक पटकावले आहे। आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी दीपा कर्माकर ही पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे। दीपा कर्माकरने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दुसरे पदक जिंकले आहे। याआधी 2015 मध्ये हिरोशिमा येथे दीपाने कांस्य पदक जिंकले होते। नेक्स्ट आहे, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर अनसुया सेनगुप्ता ही ठरलेली आहे। कान्स फिल्म फेस्टिवलची 77वी आवृत्ती फ्रान्समधील कान्स शहरात आयोजित करण्यात आली आहे। अनसुया सेनगुप्ताला अनसर्टेन रिगार्ड सेगमेंटमधील द सेमलेस चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे।
अनसुया सेनगुप्ता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे. अनसुया सेनगुप्ता ही कोलकाता येथील रहिवासी आहे. चिदानंद नाईक यांच्या सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट टू नो या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकपटाचा ला सिने पुरस्कार मिळाला. तसेच ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स अवॉर्ड मिळाला आहे. ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले आहे. ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट कोण बनले आहे? तर व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग. 25 मे 2024 रोजी व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांच्याकडून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 रोजी त्यांची भारतीय नौदलात नियुक्ती झाली. तोफखाना आणि क्षेपणास्त्र तज्ज्ञ म्हणून त्यांनी भारतीय नौदलाच्या रणजित आणि प्रहार या जहाजांवर काम केले आहे. याशिवाय त्यांनी INS खुखरी आणि INS विद्युतचे नेतृत्वही केले आहे. ते 29 नोव्हेंबर 2022 रोजी ईस्टर्न फ्लीटचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर बनले. ॲब इनिशियो ट्रेनिंग दरम्यान त्यांच्या बॅचच्या एकूण गुणवत्तेत अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर त्यांना ॲडमिरल कटारे ट्रॉफी देण्यात आली आहे. तर बघा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट म्हणून व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग यांनी पदभार स्वीकारलेला आहे. नेक्स्ट आहे, नुकत्याच आलेल्या रेमल चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे? तर याचे उत्तर आहे ओमान. मे 2024 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ रेमल हे बंगालच्या उपसागरातील पहिले मान्सूनपूर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. रेमल नावाचा अर्थ अरबी भाषेत वाळू असा होतो. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नाव देण्याच्या मानक नियमानुसार हे नाव ओमानने निवडले होते. नेक्स्ट आहे, विजय खंडूजा यांची कोणत्या देशात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कॅमेरून. मे 2024 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने विजय खंडूजा यांची कॅमेरूनमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ते सध्या झिम्बाब्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. ते 2004च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतातील चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू कोणती बनली आहे? तर स्मार्टफोन ही बनलेली आहे. स्मार्टफोन ही भारतातून निर्यात होणारी चौथी सर्वात मोठी वस्तू बनली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये स्मार्टफोनच्या निर्यातीत 42% वाढ झाली आहे. स्मार्टफोनची निर्यात $15.6 बिलियन वर पोहोचली आहे. भारतातील स्मार्टफोनची सर्वात जास्त निर्यात अमेरिकेला होते. त्यापाठोपाठ UAE, नेदरलँड्स, UK आणि इटलीचा क्रमांक लागतो. भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू पहिल्या क्रमांकावरती आहे ऑटोमॅटिव्ह डिझेल, दुसऱ्या क्रमांकावरती आहे पॉलिश हिरा, तिसऱ्या क्रमांकावरती आहे विमानचालन टर्बाईन इंधन आणि चौथ्या क्रमांकावरती आहे स्मार्टफोन्स. नेक्स्ट आहे, अलीकडेच एका संगमात 2दा एव्हरेस्ट आणि लात्सो पर्वतावर चढाई करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर सत्यदीप गुप्ता हा ठरलेला आहे. 27 मे 2024 रोजी भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता यांनी एकाच मोसमात 2दा एव्हरेस्ट आणि लात्से पर्वत चढून नवा विक्रम केला. त्याने 11 तास 15 मिनिटात 2 शिखरे पार करून इतिहास रचला आहे. यापूर्वी सत्यदीपने 21 मे 2024 रोजी एव्हरेस्ट आणि 22 मे 2024 रोजी लात्से शिखर सर केले होते. सत्यदीप गुप्ता हा उत्तर प्रदेशातील पिलीभीत शहरातील रहिवासी आहे. नेक्स्ट आहे, ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये भारतातील दिल्ली शहराचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 340वा. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 350वा. तर मे 2024 मध्ये ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 जाहीर केला आहे. या निर्देशांकात 163 देशांमधील 1000 शहरे समाविष्ट करण्यात आली असून दिल्ली हे 350व्या क्रमांकावर असलेले भारतीय शहर ठरले आहे. तर बघा, भारतातील दिल्ली शहराचा क्रमांक कितवा आहे? तर 350वा क्रमांक आहे. न्यूयॉर्क पहिल्या स्थानावरती राहिलेले आहे. त्यानंतर लंडन, सॅन जोस, टोकियो आणि पॅरिस यांचा क्रमांक लागतो. तर भारतातील इतर शहरे बघा, बेंगळुरू 411, मुंबई 427, चेन्नई 472, कोची 521 आणि कोलकाता 528. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने क्रिकेटच्या कोणत्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर IPL मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. मे 2024 मध्ये भारतीय यष्टिरक्षक आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिकने इंडियन प्रीमियर लीग मधून निवृत्ती जाहीर केली आहे. दिनेश कार्तिकने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आणि 300 पेक्षा जास्त T20 सामने खेळले. कार्तिकने 2018 मध्ये आणि 2020 दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून काम केले आहे
आणि स्काय स्पोर्ट्ससाठी समालोचक देखील आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच लोकपालचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रदीप कुमार त्रिपाठी यांची. प्रदीप कुमार त्रिपाठी यांची 30 जुलै 2024 पर्यंत लोकपालचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मान्यता दिली आहे. लोकपाल ही बहुसदस्यीय संस्था आहे. यात 1 सदस्य आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात. यापैकी 50% सदस्य न्यायिक सदस्य असावेत. लोकपालचे सदस्य निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती नियुक्त करतात. नेक्स्ट आहे, T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर बाबर आझम हा ठरलेला आहे. T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम बनला आहे. बाबर आझमने 111 डावात 3987 धावा केल्या आणि रोहित शर्माला मागे टाकून T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. विराट कोहली 4037 धावांसह बाबर आणि रोहितच्या पुढे T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलेला आहे. तर बघा, 1 नंबरला आहे विराट कोहली, 2 नंबरला आहे बाबर आझम आणि 3 नंबरला आहे रोहित शर्मा. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत गेलने पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे सुरू केला? तर विजयपूर, मध्य प्रदेश या ठिकाणी. मे 2024 मध्ये गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या पहिल्या हायड्रोजन ग्रीन प्लांटचे मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील विजयपूर येथे उद्घाटन करण्यात आले आहे. हा ग्रीन हायड्रोजन प्लांट 10 मेगावॅट PEM इलेक्ट्रोलायझर युनिटद्वारे 4.3 TPD हायड्रोजन तयार करू शकतो. सुरुवातीला या युनिटमधून तयार होणारा हायड्रोजन इंधन म्हणून आणि विजयपूर येथील विद्यमान प्लांटच्या कॅप्टिव्ह हेतूंसाठी वापरला जाईल. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. भारतातील ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाचा विकास आणि अवलंब करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे, दरवर्षी जागतिक भूक दिन कधी साजरा केला जातो? तर 28 मे रोजी. दरवर्षी 28 मे रोजी जागतिक भूक दिन साजरा केला जातो. हा दिवस जागतिक भूक आणि कुपोषणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. भूक आणि कुपोषण समाप्त करण्यात मदत करणाऱ्या शाश्वत अन्न प्रणाली आणि वर्तनांबद्दल जागरूकता वाढवणे हे जागतिक भूक दिनाचे उद्दिष्ट आहे. तर बघा, 2024 ची थीम होती संपन्न माता समृद्ध जग. नेक्स्ट आहे, भारतीय औषध कंपनी सन फार्माने कोणत्या देशात नवीन प्लांटचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश. मे 2024 मध्ये भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा आणि गुंतवणूक सल्लागार सलमान फजलुर रहमान यांनी बांगलादेशातील ढाक्याजवळ सन फार्माच्या नवीन प्लांटचे उद्घाटन केले. कंपनीची बांगलादेशातील ही दुसरी गुंतवणूक आहे. याची उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 1 अब्ज टॅब्लेट आणि कॅप्सूलपेक्षा जास्त आहे. नेक्स्ट आहे, एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक आणि मिडल ईस्ट ग्रीन एअरपोर्ट्स रेकग्निशन 2024 मध्ये कोणी रौप्य पुरस्कार जिंकला आहे? तर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक आणि मिडल ईस्ट ग्रीन एअरपोर्ट्स रेकग्निशन 2024 मध्ये केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने रौप्य पुरस्कार जिंकला आहे. वार्षिक 15 दशलक्ष ते 35 दशलक्ष प्रवाशांना सेवा देणाऱ्या विमानतळाच्या श्रेणीमध्ये रौप्य पारितोषिक जिंकले. एशिया पॅसिफिक अँड मिडल ईस्टने GAR 2024 चे निकाल जाहीर केले आहेत. मध्य पूर्व आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातील 12 विमानतळांना त्यांच्या शाश्वत उपक्रमांमध्ये अपवादात्मक कामगिरीसाठी मान्यता मिळाली आहे. ग्रीन एअरपोर्ट्स रेकग्निशन 2024 ची थीम जैवविविधता आणि निसर्ग आधारित उपाय ही आहे. विमानतळांचे 4 श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले. या श्रेणीमध्ये वर्षाला 35 दशलक्ष प्रवासी, 15 दशलक्ष ते 35 दशलक्ष प्रवासी, 8 दशलक्ष ते 15 दशलक्ष प्रवासी आणि वर्षाकाठी 8 दशलक्षपेक्षा कमी प्रवासी या 4 श्रेणी करण्यात आल्या होत्या. अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध पाणपुड्यांपैकी एक USS हार्डरचे अवशेष 80 वर्षांनंतर कोठे सापडले आहेत? तर लुझन बेट, फिलिपिन्स या ठिकाणी. मे 2024 मध्ये अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध पाणपुड्यांपैकी एक USS हार्डरचे अवशेष 80 वर्षांनंतर लुझून बेट, फिलिपिन्स येथे सापडले आहेत. दुसऱ्या महायुद्धात 29 ऑगस्ट 1944 रोजी शत्रूंच्या हल्ल्यात ते बुडाले होते. विमानात 79 क्रू मेंबर्स होते ज्यांचा मृत्यू झाला. फिलिपिन्सच्या लुझोन बेटावर पाणबुडीचे अवशेष 3000 फूट खाली सापडले. ही तीच अमेरिकन पाणबुडी होती जिने दुसऱ्या महायुद्धात सर्वात जास्त जपानी युद्धनौका बुडवल्या होत्या. नेक्स्ट आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सेमीकंडक्टर सेन्सिंग टूलसाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे IIT बॉम्बे. मे 2024 मध्ये भारतीय कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सेमीकंडक्टर सेन्सिंग टूल्ससाठी IIT बॉम्बे सोबत करार केला आहे.
या अंतर्गत TCS आणि IIT बॉम्बे मिळून देशातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर तयार करणार आहेत। विकसित केल्या जाणाऱ्या सेन्सिंग यंत्रामध्ये सेमीकंडक्टर चिप्सची चाचणी करण्यासाठी अचूकतेचे नवीन स्तर साध्य करण्याची क्षमता असेल। चिपचे अपयश कमी होईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ऊर्जा कार्यक्षमता सुधारेल। पुढील 2 वर्षांमध्ये TCS तज्ज्ञ डॉक्टर कस्तुरी साहा, सहयोगी प्राध्यापक इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग, IIT बॉम्बे यांच्या सहकार्याने हे उपकरणे विकसित करतील। सेमीकंडक्टर चिप्स हे सर्व आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे आवश्यक घटक आहेत। क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर चुंबकीय क्षेत्रांची प्रतिमा करू शकतो। नेक्स्ट आहे, एका मोसमात सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर याचे उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो। क्रिस्टियानो रोनाल्डो एका मोसमात सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनला आहे। त्याने एका मोसमात 35 गोल केले आहेत। 2018-19 हंगामात अब्देरझाकने 34 गोल केले होते। रोनाल्डोने सर्वाधिक 200 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळले आहेत। फोर्ब्सनुसार क्रिस्टियानो रोनाल्डो हा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे। नेक्स्ट आहे, भारताची रुपे सेवा कोणत्या देशात सुरू केली जाईल? तर बघा मालदीव या देशामध्ये सुरू करण्यात येणार आहे। भारताचे रुपे कार्ड लवकरच मालदीवमध्ये लॉन्च केले जाईल। हे रुपे कार्ड लॉन्च झाल्यानंतर भारतातून मालदीवमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी सोपे होणार आहे। तसेच मालदीवच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। आतापर्यंत फ्रान्स, सिंगापूर, मॉरिशस, श्रीलंका, भूतान आणि UAE यानुसार या सुमारे 7 देशांमध्ये UPI सेवा सुरू करण्यात आली आहे। तर बघा आता मालदीव या देशामध्ये सुरू करण्यात येणार आहे। एप्रिल 2024 मध्ये ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मोहम्मद वसीम याची निवड झालेली आहे। UAEचा कर्णधार आणि सलामीवीर मोहम्मद वसीम याला एप्रिल 2024चा ICC पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे। वेस्ट इंडिजची कर्णधार हॅली मॅथ्यू हिला ICC महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे। कोणत्या वर्षी क्लास श्वाब वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यकारी भूमिकेतून पायउतार होतील? तर 2025 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केले की क्लास श्वाब हे त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून जानेवारी 2025 पर्यंत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बनतील। 1971 मध्ये संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी WEFचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे। नेक्स्ट आहे, मलेशिया मास्टर्स 2024 मध्ये भारतीय शटलर PV सिंधूला कोणते स्थान मिळाले आहे? तर दुसरे स्थान मिळालेले आहे। PV सिंधूला BWF मलेशिया मास्टर्स 2024 बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे। मलेशिया मास्टर्स 2024 महिला एकेरीच्या अंतिम फेरीत तिला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या वांग जी कडून पराभव पत्करावा लागला। BWF मलेशियन मास्टर्स 2024 मध्ये 21 ते 26 मे 2024 दरम्यान मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आयोजित करण्यात आली होती। मलेशिया मास्टर्स 2024 मध्ये पुरुष एकलचे विजेतेपद V एक्सेलसेन डेन्मार्कचा हा खेळाडू आहे। महिला एकलचे विजेतेपद वांग जी चीनचे आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने शी जिनपिंग यांच्या तत्वज्ञानावर आधारित AI मॉडेल लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन। मे 2024 मध्ये शी जिनपिंग यांच्या राजकीय तत्वज्ञानावर आधारित चीनने AI मॉडेल लॉन्च केले। AI मॉडेलमध्ये नवीन युगासाठी चीनी वैशिष्ट्यांसह समाजवादावर शी जिनपिंग यांचे विचार समाविष्ट आहेत। हे प्रश्नांची उत्तरे देणे आणि भाषांचे भाषांतरण करणे यासारखी कार्य करण्यासाठी डिझाईन केलेले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच अणुसुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर व्हिएन्ना या ठिकाणी। मे 2024 मध्ये अणुसुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय परिषद ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे आयोजित करण्यात आली। कझाकस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहअध्यक्षतेखालील IAEA च्या संयुक्त विद्यमानाने आण्विक सुरक्षेवरील आंतरराष्ट्रीय परिषद आहे। सध्याच्या परिषदेत 130 देशातील परराष्ट्र व्यवहार, ऊर्जा, अंतर्गत व्यवहार आणि इतर संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच मिस USA 2023 हा किताब कोणाला मिळाला आहे? तर सवाना गँकिविच। मिस USA 2023 चे विजेतेपद नोएलिया ओक्टने जिंकले होते, परंतु मानसिक आरोग्याच्या कारणामुळे 6 मे 2024 रोजी तिचे विजेतेपद परत केले। यानंतर आता सवाना गँकिविचला मिस USA 2023 चा ताज मिळाला आहे। मिस टीन USA 2023 चे विजेतेपद भारतीय वंशाच्या उमा सोफिया श्रीवास्तव यांना देण्यात आले होते, परंतु तिने मे 2024 मध्ये हे शीर्षक देखील परत केले। नेक्स्ट आहे, तिरंदाजी विश्वचषकाच्या स्टेज 2 मध्ये कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक। दक्षिण कोरियातील एचिओन येथे सुरू असलेल्या कंपाऊंड तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 मध्ये भारतीय महिला संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे।
महिलांच्या अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, प्रणीत कौर आणि अदिती स्वामी या भारतीय त्रिकुटाने तुर्की संघाचा पराभव केला. यापूर्वी या त्रिकुटाने यंदा शांघाय येथे झालेल्या विश्वचषक स्टेज 1 मध्ये इटलीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले होते. तिरंदाजी विश्वचषक 2024चा पहिला टप्पा 23 ते 28 एप्रिल 2024 दरम्यान शांघाय येथे आयोजित करण्यात आला. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाल्यावर 1 वर्षासाठी बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणाने 24 मे 2024 पासून 1 वर्षासाठी तंबाखू आणि निकोटीन असलेल्या गुटखा आणि पानाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे आणि हानिकारक पदार्थांच्या सेवनावर अंकुश ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. या बंदीमध्ये पाऊच आणि कंटेनरसह सर्व पॅकेजिंग फॉर्म समाविष्ट आहेत. नेक्स्ट आहे, अंतराळात जाणारी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती कोण बनली आहे? तर एड ड्वाइट. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या स्पेस कंपनी ब्ल्यू ओरिजिनने 19 मे 2024 रोजी न्यू शेपर्ड रॉकेटसह 6 लोकांना अवकाशात पाठवले. या मोहिमेचे नाव होते NS-25. त्यात 90 वर्ष आणि 8 महिन्यांच्या एड ड्वाइटचाही समावेश होता. अंतराळात जाणारा तो जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरला. नेक्स्ट आहे, अलीकडेच भूस्खलनाने बाधित कोणत्या देशाला भारताने $1 दशलक्ष मदत दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पापुआ न्यू गिनी. मे 2024 मध्ये भूस्खलनग्रस्त पापुआ न्यू गिनीमध्ये मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी भारत सरकारने $1 दशलक्ष तात्काळ मदत दिली आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये डोंगराचा काही भाग कोसळल्याने 2000 लोकांचा मृत्यू झाला आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच निधन झालेले सिकंदर भारती कोण होते? तर ते दिग्दर्शक होते. बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक सिकंदर भारती यांनी वयाच्या 60व्या वर्षी 24 मे 2024 रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांनी सिकंदर भारती यांनी घर का चिराग, जालिम, रुपये 10 करोड, भाई भाई या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मे 2024 मध्ये लष्कर प्रमुख मनोज पांडे यांचा कार्यकाळ किती वाढवण्यात आला आहे? तर 1 महिन्यासाठी वाढवण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लष्कर प्रमुखांचा कार्यकाळ 1 महिन्याने वाढवला आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे 31 मे रोजी निवृत्त होणार होते. नव्या आदेशानुसार जनरल पांडे 30 जून 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या मेजर लीग क्रिकेटला ICCने लिस्ट A दर्जा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. मे 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटला लिस्ट A दर्जा दिला आहे. अधिकृतपणे लिस्ट A दर्जा देण्यात आलेली ही सहयोगी देशाची दुसरी T20 लीग ठरली आहे. सहयोगी म्हणजे ज्यांना ICCद्वारे कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा दिलेला नाही. MLC पूर्वी UAEच्या इंटरनॅशनल लीग T20ला लिस्ट A दर्जा देण्यात आला होता. नवीन दर्जा मिळाल्यानंतर MLC आता अधिकृत T20 लीग म्हणून ओळखली जाईल. नेक्स्ट आहे, हनीवेल इंडियाने व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अतुल पै. मे 2024 मध्ये हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडने अतुल पै यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. आशिष गायकवाड यांच्यानंतर ते हनीवेल इंटरनॅशनल इंकचे स्ट्रॅटेजिक बिझनेस ग्रुप्सपैकी एक असलेल्या इंडस्ट्रियल ऑटोमेशनसाठी इंडिया लीडर म्हणून जबाबदारी घेत आहेत. अतुल पै यांनी हनीवेल आणि त्याच्या वित्त विभागातील विविध प्रादेशिक आणि जागतिक भूमिकांमध्ये 2 दशकांहून अधिक कार्य केले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच रिटेल डायरेक्ट ॲप आणि प्रवाह पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. मे 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI रिटेल डायरेक्टचे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. याद्वारे किरकोळ गुंतवणूकदार सरकारी रोख्यांची ऑनलाईन खरेदी विक्री करू शकतात. सरकारी सिक्युरिटीजना सामान्यतः G सेक्टर बॉन्ड म्हणतात. सरकारसाठी निधी गोळा करण्याच्या साधनांना सरकारी रोखे म्हणतात. सरकार या निधीचा वापर आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी करते. तसेच प्रवाह पोर्टल आणि एक फिनटेक भांडार देखील RBIने सुरू केले आहे. हे पोर्टल रिझर्व्ह बँकेकडून नियामक मंजुरी आणि मंजुरी देण्याशी संबंधित विविध प्रक्रियांची कार्यक्षमता सुधारण्यात मदत करेल. फिनटेक रिपॉझिटरीमध्ये भारतीय फिनटेक कंपन्यांची माहिती असेल, जी नियामक दृष्टिकोनातून क्षेत्राची अधिक चांगली समज प्रदान करेल. नेक्स्ट आहे, 2023-24 मध्ये पारेषण लाईन जोडण्यात कोणते राज्य पहिले ठरले आहे? तर उत्तर प्रदेश. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये राज्य पारेषण कंपन्यांद्वारे ट्रान्समिशन लाईन जोडण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून उदयास आले आहे. उत्तर प्रदेश राज्याने 2022-23 मध्ये राज्य ट्रान्समिशन कंपन्यांच्या यादीतही अव्वल स्थान पटकावले आहे. 2023-24 मध्ये उत्तर प्रदेशने 220 kV किंवा त्याहून अधिक 1460 CKM सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाईन जोडल्या.
गुजरात दुसऱ्या क्रमांकावर तर तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर राहिले. पॉवर प्लांटमध्ये निर्माण होणारी वीज पॉवर प्लांटपासून खूप दूर असलेल्या भागात राहणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात ट्रान्समिशन सिस्टीम महत्त्वाची भूमिका बजावते. नेक्स्ट आहे, अलीकडेच संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपतींनी कोणत्या देशाच्या राजदूताला प्रथम श्रेणीचे स्वातंत्र्य पदक प्रदान केले? तर याचे योग्य उत्तर आहे पॅराग्वे. मे 2024 मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपतींनी पॅराग्वेचे राजदूत जोस अग्युरो अविला यांना देशाचे राजदूत म्हणून कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रथम श्रेणीचे स्वातंत्र्य पदक प्रदान केले. पॅराग्वे हा दक्षिण अमेरिकेतील भूपरिवेष्टित देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.